श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाजी रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। देवबंदीचे सोडून 14 वर्ष येतो परतुना, मग वरद हात उचलून भाषे दिले भरताते। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणातरङ्गं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तदेवीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। राजा रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की जय। पुण्य पावन पवित्र असणारी ही कोकलेगाव नगरी आणि पवित्र नगरीमध्ये तसं तर पवित्र साधू संतांच्या पदस्पर्शाने, गंगागीर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि म्हणून अशा भूमीमध्ये चालू असलेला पवित्र धर्मग्रंथ रामविजय नावाचा ग्रंथ पवित्र हनुमंतरायांच्या दरबारामध्ये। आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे ज्ञानव्रत, वयोव्रत, तपोव्रत आमचे गंगाधर माऊली भुक्ते यांच्या चरणावरती नतमस्तक। या व्यासपीठाचे असणारे वाचक सूचक, आमचे बाहेर नवरून आलेले मार्गदर्शक, आमचे हरिभक्त पारायण मानसिंग गुरुजी ठाटे सर यांच्या चरणावरती नतमस्तक। श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती या नेहमी श्रोते बाबांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। कथा अगदी गोड आहे, भावाचं भावावर किती प्रेम आहे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं। आईनं त्या ठिकाणी एका सावत्र मुलाला वनवासाला पाठवलं आणि आपल्या पतीकडून राजगादी त्या ठिकाणी मागवली किंवा मागून घेतली आणि राजगादीची त्या ठिकाणी असणारी जी हेतू आहे किंवा राजगादी त्या ठिकाणी सोडली आणि बंधूच्या प्रेमासाठी चित्रकूट नावाच्या पर्वतावरती भरती आलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचं विनवणी करायला लागले। काय देवा, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा असणारा राज्यावरती अधिकार आहे किंवा अयोध्येचा राज्य तुमचा आहे, मी मात्र तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे, अशा पद्धतीच्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी विनवणी केली। जर तुम्ही नाही आला तर मी ह्या ठिकाणी प्राण देईल पर्यंत भरती बोलायला लागले। मात्र काय तर प्रभू राम म्हणायला लागले, काय तर बोलिले वाल्मिक तैसाची करीना, बोलिले वाल्मिक तैसाची करीना, आचरून दाविना याने ना आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींनी राम जन्मापूर्वी 60,000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जी आचारसंहिता घालून दिली, त्या आचारसंहितेनुसार त्याचनुसार मला वर्तन करायचं आहे आणि ह्या वनामध्ये असणारे अनेक राक्षस आहेत त्यांचा असणारा निपात करायचा आहे। अशा पद्धतीनं प्रभू राम किंवा बंधुराम भरतजींना बोलायला लागले। 14 वर्ष 14 दिन 15व्या दिवशी पूर्ण, मध्यभागी तोचे न करणा भेटते येऊन तुला लागी। आणि म्हणून 14 वर्ष आणि 14 दिवसाचा असणारा जो माझ्या वडिलांनी राजा दशरथांनी कैकेयीला दिलेला वचन आहे की 14 वर्ष 14 दिवस राम वनवासामध्ये राहायचंय आणि म्हणून पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नसे तुझ्या, याने पित्याला दिलेलं वचन
किंवा पित्यानं दिलेले वचन हे माझ्यासाठी शीर्षावंत आहे. आणि म्हणून 14 वर्ष 14 दिवस मी असणार या ठिकाणी घोर वनामध्ये वनवास टाकणार आहे. आणि मग 15व्या दिवशी निश्चित अशा पद्धतीनं तुमच्या भेटीला त्या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीनं प्रभू राम बंधू राम भरतजींना बोलतात. भरत म्हणे हा नेम टळता, मग ते त्यागिना तत्वता, श्रीरामचंद्री ठेवीला माता प्रेमावता अधिक. आणि म्हणून भरतजी त्या ठिकाणी बोलायला लागले, ठीक आहे देवा, पितृवचन म्हणजे पित्यांच्या आज्ञेप्रमाणे किंवा पित्याच्या आज्ञेसाठी तुम्ही वनवास त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून 14 वर्ष 14 दिवसाचा असणारा त्या ठिकाणी नियम आहे किंवा असणारा 14 वर्ष 14 दिवसाचा त्या ठिकाणी पित्याने दिलेलं वचन आहे. आणि म्हणून 15व्या दिवशी जर तुम्ही त्या ठिकाणी आला नाही, 15व्या दिवशी जर तुमचं दर्शन मला झालं नाही, तर माझा प्राण त्या ठिकाणी मी संपवेल किंवा मी त्या ठिकाणी जिवंत राहणार नाही. अशा पद्धतीनं भरतजी प्रभू रामांना बोलायला लागले. भरत मागुता उठून विलोकी व्हायची रामाचे वचन, अमर नयन राज जीवरावण नयन तैसा हृदयी देखीला. आणि मला अशा पद्धतीनं भरतजी बोलले, तिथून उठलेले आहे आणि भगवंताच्या प्रभू रामांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागले. आणि कसं तर पाहता त्रिमुख सुखावले सुख, डोळ्याची मुख नवरे माझ्या. याने ना प्रभू भगवंताचं त्या ठिकाणी मुख बघितल्याच्यानंतर सुखाला सुद्धा सुख व्हावं असा असणारा भगवंताचं रूप. आणि भगवंतांना विनंती करायला लागले, या ठिकाणी असताना तुमचं मुख आता दृष्टी पुढे यायचा तुझी पाय कर आहे, जो मी तुझं पाय मांडूंगा. या न्यायानं त्या ठिकाणी भगवंताचं रूप प्रभू रामाचं रूप भरतजी आपल्या हृदयामध्ये काढायला लागले. भरत सद्गतीत बोले वचन, मी आईची न जाये परतून, सकळ मंगल भोग स्नान त्या दोन्ही राहीना आनंद ग्रहण. आणि मग त्या ठिकाणी भरतजी सुद्धा नतमस्तक झाले आणि पुढे बोलायला लागले, दादा त्या ठिकाणी प्रभू रामा तुमचा आता अधिकार राजगादीवरती आहे. आणि म्हणून तुम्ही जर येत नसताना तुमची आज्ञा आहे, तुमच्या आज्ञेप्रमाणे मला वर्तन करायचं राहायचं आहे. आणि म्हणून मी परत जातो, परंतु राज्यांचे जे असणारे भोग आहेत सकळ मंगल भोग त्या ठिकाणी मी सुद्धा स्वीकारणार नाही. मी सुद्धा त्या ठिकाणी एखाद्या वनवाच्या प्रमाणात जीवन त्या ठिकाणी समर्पित करेन, जीवन त्या ठिकाणी जगेल. अशा पद्धतीनं भरतजी प्रभू रामांना बोलतात. आवच्या मने रघुनायक, मणिमय पादुका सुरेख, भरता दिल्या शोक हरक, गेले मस्तकी वंदिल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी भरत यांना जे बोललं की मी सुद्धा त्या ठिकाणी राजभोग करणार आहे, अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर अवश्य म्हणायला लागले प्रभू राम. आणि जे दिव्य पादुका आहे त्या दिव्य पादुका भरतजींच्या डोक्यावरती द्यायला लागले, भरतजीकडे द्यायला लागले. मणिमय दिव्य पादुका अतिशय शोभायमान दिसतात. मस्तकी विराजे चंद्र, पादुका सुंदर, शोक हरपला समग्र, शेर शीतळ झाले. आणि म्हणून ज्या भगवान भोळे शंकरांच्या मस्तकावरती डोक्यावरती चंद्र शोभावा, त्या न्यायानं प्रभू रामांच्या त्या प्रभू भरतजींच्या डोक्यावरती प्रभू रामांच्या पादुका त्या ठिकाणी दिसायला लागल्या. अशा पद्धतीनं कवी करते या ठिकाणी सांगतात, कंठी धरिला नाम स्मरण, शीतळ झाला प्रीती मरमन, दैताचे प्रेमळ भरत जाण, अंतरी पूर्ण निवाला. आणि म्हणून त्या ठिकाणी समुद्र मंथनाच्या वेळी जे विष निघालेलं होतं ते विष त्या ठिकाणी कोण घ्यावं अशा पद्धतीचा प्रश्न सर्वांना निर्माण झाला. आणि मग भोळ्या शंकरांनी विष त्या ठिकाणी ग्रहण केलं किंवा विष प्राशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो त्राव होत होता त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या असणाऱ्या औषधी घेतल्या. चंद्राला डोक्यावरती घेतलं शीतळ व्हावं म्हणून, सापाला त्या ठिकाणी गळ्यावरती ठेवलं शीतळ व्हावं म्हणून किंवा थंड लागावं म्हणून, पण कसलाच असणारा उपचार त्या ठिकाणी होत नव्हता. आणि म्हणून प्रभू रामांचं नामस्मरण केले आणि नाम घेतल्याच्या नंतर जो दाह आहे तो कमी त्या ठिकाणी झालेला होता.
त्याने भरतीनं झालेलं दुःख आहे ते दुःख मणिमय पादुका डोक्यावर घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी कमी व्हायला लागलं. शत्रुघ्नाची मने रघुनाथ वाणी प्रधान सुमंत राज्यभर चालू हात मस्त येताना ये करून या. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू राम शत्रुघ्न दिला म्हणजे छोट्या बंधूला सांगायला लागले. हा आता या ठिकाणी भगत चिंतन त्या असणाऱ्या वनवाच्या सारखं किंवा एखाद्या माझ्यासारखं त्या ठिकाणी असणारं जीवन व्यतीत करणार आहे 14 वर्ष 14 दिवस. आणि म्हणून 14 वर्ष 14 दिवस अयोध्येला राजा पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुमंताची सोबत आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी यथानेन न्यायारीतीनं त्या ठिकाणी राज्यकारभार चालवावं अशा पद्धतीनं प्रभू राम किंवा बंधुराम शत्रुघ्नला सांगतात. संत जन श्री गुरु भजनी सावधान दुर्ता गावे दुर्जन त्याचे अवलोकन न करा. आणि म्हणून सदा सर्वदा त्या ठिकाणी संतांचा समागम त्या ठिकाणी धरावा, संतांची सेवा करावी. आपल्याला दुर्बुद्धी आमच्या मनामध्ये येऊ नये किंवा दुर्गुण जर किंवा दुर्जन कोणी येत असेल तर त्यांना मात्र जवळ करू नका अशा पद्धतीचा विचार कोण भगवान प्रभू श्रीराम शत्रुघ्नला द्यायला लागले. प्रधानाने प्रधान येते कदा न ठेवी जे मन वेद मर्यादान गौधी पूर्ण प्रांत ही आणि म्हणून परत आला. आणि परत म्हणजे एखादी दुसरी स्त्री असेल तर तसं तर परावी नारी माऊली समान मानरिया धन काय गचे. याने एखादी परस्त्री असेल तर तिला आई म्हणा, दुसऱ्याचं धन त्या ठिकाणी मातीप्रमाणे समजा. अशा पद्धतीनं काय तर धर्माच्या त्या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे त्यानुसार आपल्याला राज्यकारभार चालवा अशा पद्धतीनं कोणतं शत्रुघ्न दिला प्रभू राम त्या ठिकाणी सांगायला लागले. काळ पातला भौत परिधर्य सोडावे यथार्थ गुरुभजन पुण्य पंथन सोडावे सर्वता. आणि म्हणून एखादा क्लेश काळ दुःखी काळ जरी त्या ठिकाणी आला कारण संसार आहे किंवा असणारं मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख येणार आहे. आणि म्हणून सुख आल्याच्या नंतर रडू जाऊ नये. आणि दुःख जर आलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या दुःखामध्ये विनाकारण दुःखामध्ये दुःख असणारा करू नये अशा पद्धतीचं मला सांगायला लागले. आणि असणारा संतांच्या सेवेमध्ये असणारा त्या ठिकाणी राज्यकारभार चालवा. संत गोठा मनात सदा करावे पाळन सकळ दुष्टांत न दौडून स्वधर्म पूर्ण रक्षावा. आणि म्हणून साधू संत गोळ धर्माचे असतील त्यांचं त्या ठिकाणी सेवा करायची आहे, त्यांचं त्या ठिकाणी रक्षण करायचं आहे. आणि जर त्या ठिकाणी एखादा दुष्ट आला एखादा दुर्जन आला तर निश्चित अशा पद्धतीनं त्यांना शिक्षा लावायची आहे. अशा पद्धतीनं धर्म किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याने न्यायनीतीनं असणारा राज्यकारभार चालवा असं प्रभू राम किंवा बंधुराम शत्रुघ्नला सांगतात. कीर्तन पुराण श्रवण काळ कर्मावा येणे करुण आपला वर्णासम धर्म पूर्ण सर्वताही दादावा. आणि म्हणून सदा कर्माला त्या ठिकाणी अखंड कीर्तन विठोबाचे किंवा अखंड पूजन अखंड भजन विठोबाचे याने कथा असणारा श्रवण करावं, त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करावं. अशा पद्धतीनं सर्व असणारं कथा भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे याने असणारं मार्गदर्शन प्रभू राम करायला लागले. संताचा न करावा मानभंग हरिभजनी धिजवावे अंग सोडून सर्व कुमार्ग सन्मार्गेची वर्तावे. आणि म्हणून संतांचा सन्मान त्या ठिकाणी व्हावा, संतांचा त्या ठिकाणी कधीच अपमान होऊ नये, त्यांचा असणारा मानाचं त्यांना असणारी सन्मानाची वागणूक द्यावी. आणि जर एखादा दुर्जन येत असेल तर त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी शिक्षा करावी, तारण करावी अशा पद्धतीनं सांगायला लागले. ऋषीचे आशीर्वाद घ्यावे वर्म कोणाचे न बोलावे विश्वावघे जाणावे आत्मरूपे निर्धारे. आणि म्हणून ऋषींचा संतांचा साधू संतांचा त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यावं,
त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आमचं आपल्याला त्या ठिकाणी कल्याण होतं. किंवा पुढे जाऊन सांगायला लागले एखादा दुर्जन आला तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा करावी अशा पद्धतीने बोलायला लागले. सत्संग धरावा आधी नायकावी दुर्जनाची बुद्धी काम प्रधायक वादी जमवावे निज पराक्रमे. आणि म्हणून संतांचा संघ त्या ठिकाणी धरावा. त्या असणारी दुर्बुद्धी आपल्यामध्ये येऊ देऊ नये अशा पद्धतीनं प्रभुराम किंवा बंधुराम त्या ठिकाणी शत्रुघ्न तिला सांगायला लागले. मी झालो सज्ञान हा नरा न धरावा धीमान विनोद ही पराचे चलन न करावे सहसाई. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सज्ञान झालो, मी त्या ठिकाणी खूप ज्ञानी आहे अशा पद्धतीचा अभिमान त्या ठिकाणी येऊ देऊ नका. कारण अहंकाराचा मारा न लागो राजाचा माझी विष्णुदाचा भाविकांचे. याने ना अहंकार त्या ठिकाणी येऊ नये. अहंकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी हानी होते अशा पद्धतीनं. किंवा परपीडाचे पाप परोपकारचे पुण्य याने ना हसत सुद्धा कोणाचा छळ करू नये किंवा कोणाचा मन दुखवे अशा पद्धतीनं एखाद्याच्या वर्मावरती वर बोलू नका. अशा पद्धतीनं सर्व मार्गदर्शन किंवा अशा पद्धतीचा सर्व मार्ग प्रभू श्रीराम शत्रुघ्नजीला सांगायला लागले. मधमाधिक साधने शिवकारावी साधकाने जनजाती अडवाटेने त्याची दुमार्ग दावी दे. आणि म्हणून एखादा जर त्या ठिकाणी आडमार्गाला जात असेल, चुकीचा मार्गक्रमण करत असेल, एखादा त्या ठिकाणी गैरवर्तणूक करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही राजा आहात आणि म्हणून तुमचं हे आद्य कर्तव्य आहे की तो जर चुकीने त्या ठिकाणी वागत असेल तर त्याला सन्मानाला तुम्ही लावावं अशा पद्धतीने सांगतात. शोक मोहाचे चपटे पूर्ण अंगी आदळती येऊन विवेक वळून पुढे करून ज्ञानशास्त्र येव जावे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे काम क्रोधाचे राक्षस आहे ते त्या ठिकाणी असणारा संचय करतात आणि केल्यामुळं मनुष्याचा पाऊल त्या ठिकाणी वाकडा होऊ शकतो. आणि म्हणून त्यावेळेस विवेक रूपी आपला अंकुश त्या मनाला द्यावा आणि विवेक रूपी अंकुश आल्याच्या नंतर निश्चित अशा पद्धतीनं चुकीचं कार्य त्या ठिकाणी होणार नाहीये. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभू राम बोलतात. काम क्रोध मत मच्छर एक राशी येऊन जावे तस्कर आयुष्य क्षणिक जाणून सचार सारा सार विचारावे. आणि म्हणून काम क्रोधाची जे राक्षस आहे तर राक्षसांचा संचार आपल्याला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये येऊ नये. कारण काम आल्याच्या नंतर काय होतं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी पुरावा बघितले आम्ही. कामामुळे नुकसान झालं, त्या ठिकाणी क्रोधामुळे सुद्धा नुकसान होतं. त्याने ना त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये तो येऊ नये. आणि हे आयुष्य कसं आहे तर क्षणभंगूर आयुष्य आहे आणि म्हणून नाशिवंत जाणार सकळ आयुष्य करतो काळ सावधान. याने ना आयुष्य नाशवंत आहे आणि म्हणून आयुष्याचा सुद्धा त्या ठिकाणी काय तर गर्व आपण करू नये अशा पद्धतीनं राम प्रभू सांगायला लागले. क्षणिक जाणून संसार सोडवा विषयावरील आदर सद्गुरु वचनी सादर सदा चित्त देवी. आणि म्हणून संसार त्याच्या क्षणिक आहे. त्या ठिकाणी कसं तर संसार आहे दुःखामुळं याने ना संसार दुःखाचा असणार आहे आणि क्षणिक आहे आणि म्हणून संसारामध्ये गुरफटून राहू नये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणतं प्रभू राम सांगायला लागले. दैवे आले भाग्य चोर त्याचा गर्व न धरावा अनुमात्र एकदाचे गेले जरी समग्र कदा धीर न साळावा. भाग्य आमचं फळावर आलं आणि भाग्य फळाला आल्यानंतर द्रव्य धन संपत्ती जर आली तर त्याचा अभिमान त्या ठिकाणी होऊ नये. किंवा जर धन द्रव्य त्या ठिकाणी गेलं तरी सुद्धा त्याचं त्या ठिकाणी दुःख होऊ नये. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे. याने धन कुबेराचं आहे आणि म्हणून क्षणिक असणार त्या ठिकाणी धनाचा लोभ सुद्धा करू नये. पत्राक्ष करपा निधान वर्षात स्वाहाती ते पूर्ण ते सुमंता शत्रुघ्न कर्ण शक्य ते चाटविती. आणि अशा पद्धतीने सर्व प्रकारचा मार्ग राज्य चालवण्याचा
पद्धतीचं सविस्तर मार्गदर्शन प्रभू राम करायला लागले आणि जातक रूपे असणाऱ्या कर्णद्वारे कोण त्या ठिकाणी असणारे सुमंतजी आणि शत्रुघ्नजी हे अगदी प्रेमाने त्या ठिकाणी ऐकायला लागले. शब्द अमृत वैसे रामचंद्र निवल भरत कर्णच कोलाय की राम वचन श्री सागर उपमन्यु भरत साचार ते आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू राम जे काही सांगतायत ना ते अगदी प्रेमानं सातक पक्षी त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी पावसाची वाट पाहावी आतुरतेनं त्या न्यायाने त्या ठिकाणी भरतजी शत्रुघ्नजी आणि सुमंतजी अगदी प्रेमानं ते त्या ठिकाणी श्रवण करायला लागले. भगवता निर्षेत मदाळ तैसे श्रीरामाचे वचन झाले हृदय निर्मळ मग भरत परतून आला तत्काळ नंदग्रामी राहिला. आणि म्हणून तशा पद्धतीनं सूर्योदय झाल्याच्या नंतर त्या कमळाची पानं जसं त्या ठिकाणी उमलतात कमळाचं फूल जसं होतं त्या न्यायानं त्या ठिकाणी असणारा प्रभू राम रूपे असणाऱ्या जे काही सांगितलं किंवा जे ज्ञान दिलं ते ज्ञान दिल्याच्या नंतर हृदयामध्ये अगदी भरून यायला लागलं. अशा पद्धतीचं सर्व ज्ञान त्या ठिकाणी घेतले आणि परत असणारे नंदीग्राम या ठिकाणी परत आलेले आहेत. करुणी मातेचे समाधान सकळ ब्राह्मण प्रजाजन सुमंतांनी शत्रुघ्न पाठवी परतून अयोध्ये. प्रभू रामांना परत देण्यासाठी एकटे भरत नाही तर सर्व आपल्या माता त्या ठिकाणी आलेल्या होत्या सुमंतजी आलेले होते सर्व प्रजाजन आलेलं होतं आणि म्हणून सर्वांना असं त्या ठिकाणी सांगायला लागले मी 14 वर्ष 14 दिवसाच्या नंतर निश्चित अशा पद्धतीने परत येणार आहे अशा पद्धतीने सांगितले आणि सर्व सैन्य सर्व त्या ठिकाणी आलेले प्रजाजन सर्वांना पाठवून त्या ठिकाणी प्रभू राम करायला लागले. श्रीराम पादुका सिंहासनी शत्रुघ्नवर छत्र धरुनी मग राज्य चालते अनुदिनी नाम स्मरणी सावध. आणि म्हणून प्रभू रामाच्या ज्या दिव्य पादुका त्या ठिकाणी आणलेल्या होत्या त्या दिव्य पादुका राजसिंहासनावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. त्या राजसिंहासनाच्या पादुकावरती छत्र धरण्यात आलं आणि त्या छत्र छायेखाली कोणतं शत्रुघ्नजी न्यायानं नीतीनं धर्मानं त्या ठिकाणी अयोध्येचा राज्यकारभार चालवायला लागले. क्षणा क्षणा येते नंदीग्रामाती मागुता दायो अयोध्येची सगळं पृथ्वीच्या राज्याची धाक भरत शत्रुघ्नाचा. आणि म्हणून त्या ठिकाणी शत्रुघ्नजी राज्य करतायत परंतु क्षणोक्षणाला नंदीग्राम म्हणजे जिथं भरतजी आहे त्या भरतजींच्या भेटीला यायचे जो काही चाललेला वृत्तांत आहे राज्य कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे हा सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगायचे. कुठला एखादा शब्द त्या ठिकाणी चुकीचा वाटत असेल किंवा एखादा त्या ठिकाणी अडचण येत असेल तर त्या अडचणीची माग त्या ठिकाणी भरतजीकडून घ्यायचे. अशा पद्धतीनं अगदी न्याय नीती धर्मानं राज्यकारभार शत्रुघ्नजी चालवायला लागले. आपली जबाबदारी कार्यभार भूपाल देती समग्र आसुनंदाग्रामी भरतवीर निरविकार बैसला. आणि म्हणून अशा पद्धतीने राज्यकारभार चालवताना मात्र पृथ्वीवरचे जे काही सर्व राजे आहेत त्यांना धाक बसायला लागला कारण शत्रुघ्न आहेत आणि म्हणून सर्व जे करभार आहे ते सर्व असणारे राजे पृथ्वीचे संपूर्ण राजे कर घेऊन त्या ठिकाणी अयोध्या नगराला यायचे कर द्यायचे आणि तुमच्या छत्रछायेकडे आम्ही राज्य चालवतो अशा पद्धतीने सर्व त्या ठिकाणी बोलायचे. नंदीग्रामाजवळ अरण्यात पूर्ण पुटी करून राहे भरत श्रीराम पादुका विराजित रात्रंदिवस मस्तकी. आणि म्हणून नंदीग्राम नावाचा त्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी असणाऱ्या एखाद्या वनामध्ये एक पर्णकुटी टाकलेली आहे म्हणजे तिला आम्ही झोपडी म्हणू अशी झोपडी त्या ठिकाणी भरतजीने टाकली आणि अखंड नामस्मरण रामप्रभूंचं भगवंताचं नामस्मरण करत त्या पर्णकुटीमध्ये भरतजी आपला दिनचर्या त्या ठिकाणी चालवायला लागले. आवडते श्रीराम भक्त तेही भरताय विरक्त काम निग्रह सुत त्याग करुणी बैसले. आणि म्हणून त्या ठिकाणी पर्णकुटी प्रभू भरतजींनी टाकल्याच्या नंतर जे भगवान प्रभू रामांचे भक्त आहेत जे त्या ठिकाणी असणारे भगवंत
भगवंताचं नाम घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे, ते सर्वजण भरतीकडे यायला लागले आणि प्रभू रामांच्या भगवंताच्या नामामध्ये सर्वजण तल्लीन व्हायला लागले. सकळ मंगल भोग त्याजुना वलकले भेटून करणासनी पैकले ध्यानीची रामा. त्या ठिकाणी जे असताना भरतीचं वर्णन करायला लागले. असताना राजा होता, परंतु सर्व मंगल भोगले, राजाचे जे भोग आहे ती सर्व त्या ठिकाणी त्याग केली होती. ते भोग, त्या भोगाचा उपभोग त्या ठिकाणी भरती घेत होते. आपल्या डोक्यावरती जटा त्या ठिकाणी बांधलेल्या होत्या, असणारे वल्कल अंगावरती परिधान केलेले होते. अशा पद्धतीनं प्रभू राम जशा पद्धतीने तिकडे जीवन व्यतीत करतात, त्याच नाही भरती करायला लागले. तणाचं म्हणजे असणारा असंच आहे, ते तणाचं बनवलं आणि असणारा त्या पर्णकुटीमध्ये भरती आपला जीवन त्या ठिकाणी, आपली जी दिनचर्या आहे त्या ठिकाणी व्यतीत करायला लागले. नक्षत्रात जायचा चंद्र तैसा मध्ये भरत साचारून रात्र दिवस रामचरित्र भरत सांगे समजताते. आणि म्हणून प्रभू रामाचा अर्थ घ्यायला लागले. परंतु जे काही जनता याची, जे लोक यायचे, जे अर्थाने जड येत होते, त्यांना सुद्धा प्रभू रामांच्या नामाचा महिमा, प्रभू रामांच्या नामाचा त्या ठिकाणी गुणवर्णन भरतजी रात्र आणि दिवस त्या ठिकाणी करायचे. किंवा मानस सरोवरावरी बैसते राजहंसाच्या हरी भरता समवेत तेच परी पेटुनिया बैसले. जशा पद्धतीने मानस सरोवर नावाचा सरोवर आहे, त्या सरोवराच्या भोवती जसं राजहंस नावाचे पक्षी बसतात, बसल्याच्या नंतर जसे थवे झाला म्हणून आपण, जसं त्या मानस सरोवरावरती सर्व सरोवराच्या भोवती बसतात, त्याने भक्तांच्या भोवती सर्व आलेले भक्त मंडळी, सर्व असणारी श्रोते मंडळी, सर्व प्रभू रामांचे भक्त मंडळी त्या ठिकाणी यायच्या आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन जात होते. धर्मने तुरकया समजतात चित्ते द्यावे पुढील श्लोक काढतात. रघुनाथ चित्रकुटी असतात काय कथा वर्तली. आणि म्हणून कवी करते श्रीधर स्वामी श्रोते यायला विनंती करायला लागले. काय तर अशा पद्धतीने भरतीचं वर्णन झालं आणि मग चित्रकूट पर्वतावरती प्रभू श्रीराम होते आणि प्रभू श्रीरामांच्या बाबतीत काय झालं. कवीच्या शब्दरत्ना माधुच उगिरता पंडित पावती संतोष इतर कुटुंबती मती मंदात रत्न परीक्षा न कळे हो. आणि म्हणून कवीचे जे शब्द असणारे आहेत ते अगदी चतुर असणारे, किंवा हा एखाद्या बहिर्मुख ब्राह्मणांना सुद्धा त्या ठिकाणी असणार त्यांचा अर्थ ग्रहण जे असणारे असं करू नये, अशा पद्धतीचे कवी कथांचे शब्द आहे. आज चित्रकुटी असतात भूनंदन मिळून बहिर्मुख ब्राह्मण म्हणती रामा तुझा इथून आमाची विघ्ने तुझे. आणि म्हणून चित्रकूटावरती प्रभू राम त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी बहिर्मुख म्हणजे काही ब्राह्मण कोणाला प्रभू रामांना म्हणायला लागले, तू या ठिकाणी थांबू नको, तुम्ही या ठिकाणी राहू नका, तुम्ही या ठिकाणावरून निघून जा, अशा पद्धतीने काही ब्राह्मण बोलत होते. का बोलतात पुढे बघू. तुझे इत्री परम सुंदर नाव या जपती भूत आसुर वाल्मिक भविष्य साचार आयशीचा जानपा. आणि म्हणून तुझी स्त्री जी आहे, तुझी जी पत्नी आहे ना, अगदी सुंदर आहे, त्या ठिकाणी असणारी अगदी सुंदर आहे. आणि म्हणून तिला नेण्यासाठी अनेक प्रकारचे असुर राक्षस त्या ठिकाणी टपर बसलेले आहेत. एवढंच नाही तर त्या महर्षी वाल्मिकींनी सुद्धा काहीतरी आपल्याला भाष्य करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही इथं राहू नका, तुम्ही इथं राहू नका, तुम्ही निघून जा, अशा पद्धतीनं काही बहिर्मुख ब्राह्मण प्रभू रामांना बोलायला लागले. तुझे करिता आणि म्हणून तुम्ही इथे आलेले आहे, ही वार्ता सर्वत्र पसरलेली आहे. म्हणून आता त्रिशर कुशल असेल, घर असेल, अशा प्रकारचे अनेक राक्षस या वनामध्ये राहतात. आणि म्हणून आता ते वेळ होणार नाही, क्षण न पाहता किंवा क्षण न थांबता त्या ठिकाणी येतील आणि असणारं हे अघटित होईल. आणि म्हणून तुझ्या शरीर एक विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी थांबू नका, असं त्या ठिकाणी काही बहिर्मुख ब्राह्मण प्रभू रामांना बोलायला लागले.
नित्य येती नाहीतर आश्रमात त्यागून जाऊ निर्धारे. आणि म्हणून तुझ्या चरणावरती एक विनंती आहे, काय तर तू या ठिकाणी जाऊ नको, तू मात्र या चित्रकूट नावाचा पर्वत सोडून त्या ठिकाणी पुढे जा, अशा पद्धतीने बोलायला लागले. आणि जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही काय करू, आमची जी पर्णकुटी आहे, आमची पर्णकुटी या ठिकाणी सोडू आणि आम्ही इतरत्र जाऊन त्या ठिकाणी राहू, अशा पद्धतीनं काही बहिर्मुख ब्राह्मण त्या ठिकाणी बोलायला लागले. आधी रामामुळे ब्राह्मणा लागोनी तुझी निश्चयात अंत करणी मी काळही फोडीन समरंगणी राक्षिता ते गणी कोणा. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू राम म्हणायला लागले, तुम्ही निश्चित राहा, कारण या ठिकाणी कळी काळ जरी आला तरी त्या कळी काळाला शिक्षा लावण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, नको केलं करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल ह्या नाही ना, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही असं कसलीच चिंता करू नका, असं प्रभू राम ध्येय देण्याचं काम करतात. आणि मग ते ब्राह्मण काय बोलतात, ब्राह्मण म्हणते विघ्न येते जाणून आपले स्त्रीच रक्षण जाण की आम्हाची रक्षण. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर ते ब्राह्मण पुरता विचार करायला लागले, कारण तर्क काढणारे व्यक्ती ते म्हणायला लागले, जर एखादा राक्षस त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर हा स्वतःचं रक्षण करेल, त्याच्या पत्नीचं रक्षण करेल की आमचं करेल, आणि म्हणून या आधारे बलाढ्य राक्षस आहेत, ह्या राक्षसांपुढे याचं काही चालणार नाही, यांचा निवार लागणार नाहीये, अशा पद्धतीनं काही ब्राह्मण त्या ठिकाणी बोलायला लागले. पुरे समरगणी चारी बाण जाती धरुणी याचा बोलाचा विश्वास धरुणी कदा येन रावे. हा या ठिकाणी बऱ्या मारतो, मोठेपणा मारतो, परंतु याच्या भाषेमध्ये आहेत 4 बाण. जर त्या ठिकाणी राक्षस आले तर मारता मारता चार बाण कधी सरतील हे आम्हाला कळणार सुद्धा नाही, आम्हाला थोडा त्याला सुद्धा कळणार नाही. आणि म्हणून याची आत्माची गोष्ट ऐकू नका, असं काही त्या ठिकाणी दुष्ट ब्राह्मण बोलायला लागले. तर्क वितर्क करणारे कसले तर्क वितर्क करतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं काही ब्राह्मण मंडळी आपापसामध्ये चर्चा करायला लागली. करून एक विचार रात्रीचे उठून या समग्र कुटुंब घेऊन या तत्वर गेले विप्रा पळून. आणि म्हणून त्यांना विश्वास नाही, अशा असणारे काही ब्राह्मण रात्र झाल्याच्या नंतर सर्वजण निद्रिस्त आहेत. आणि काही ब्राह्मण आपल्या सहकुटुंबासह त्या ठिकाणी कुठं तर असणारे दुसऱ्या स्थळाला निघून गेल्याच्या नंतर काय होते, पुढे असणारे या ठिकाणी ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध वाचक सूचक आहेत. आणि कसं तर आपल्या वेळेत मी नाही बोलत तर सका कुटावंत वाचन त्याची आहे ना, साळुंकी मंगळ बोलत सेवाने बोलवितात आणि वेगळाची आहे ना, झालेली वेळी बाबती सेवा मी या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. सर्व श्रोते मायबापांच्या सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध मंडळींच्या चरणावरती समर्पित करतो. बोलिले पुढे वेळी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायानं जर एखादा अपशब्द गेला असेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे, एखाद्या ओळीचा स्पष्ट अर्थ निघाला नसेल तर ते माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे, आणि जे काही गरज आहे ते भगवंताचा कृपाशीर्वाद आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतो. आणि सेवेला पूर्ण विराम. राजा रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की जय. कसं